आणि फायनली आज शुभमंगल सावधान झालेला आहे. तर एक लाईक नाही या डान्ससाठी नक्की द्या. तर असो, ज्याची त्याची प्रत्येकाची आवड वेगळी असते. आता हळदी तरी झाल्या आणि लग्नाचा दिवस उजाडला. इकडे सकाळी सकाळी नवरोबाला आवरायला घेतलं आणि एका दिवसात पळून पळून रेडी केलेला हा आउटफिट आहे. कसा झालाय ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि असा काही फायनल आउटलुक आला नवरदेवाच्या ड्रेसचा. आम्हाला तरी आवडला, तुम्हाला कसा वाटते ते पण सांगा. त्यानंतर इकडे आम्ही नवरीच्या गावी आलो, कारण लग्न त्यांच्याकडे होतं. आता इथं दोन्हीकडचे पाहुणे भेट घेतात असं म्हणतात, त्याच्यामुळे हे भेटीचे नारळ बदलायचे असतात. आणि तुम्ही बघू शकता अशा प्रकारे भेट झालेली. नवऱ्याचं पण इकडे सगळं आवरून झालं. फोटो सेशन चालू होतं, कारण नंतर एकदा लग्नात अडकलं की फोटोला काही बाहेर निघता येत नाही. त्यानंतर इकडे मात्र बाशिंग बांधायला घेतलं आणि आम्ही सगळे निघालो आता मंडपाकडे. म्हणजेच नवरीच्या घराच्या समोरच अक्षता होत्या. आता आमच्या इकडे सहसा दारासमोर अक्षता असतात किंवा देवळात असतात. आणि हेच ते आमचं कपल जे आज लग्न बंधनात अडकणार आहे. तर बघता बघता अक्षताचा वेळ झालाय आणि इकडे भटजींनी मंगलाष्टका गायला चालू केल्या, अक्षता पण पडल्या आणि अशा तऱ्हेने लग्न पार पडलं होतं. त्याच्यानंतर मात्र चालू झालं फोटो. त्यानंतर सगळ्यांनी एक एक करून फोटो काढायला चालू केली. सगळ्यात आधी तर गर्दी नव्हती, त्यामुळे आम्ही दोघा नवरा बायकोनी नंबर मारला. तर बघू शकता त्यांना नांदा सौख्य भरे म्हणून मी माझ्या जीवाला थंड करायला आईस्क्रीम खाल्लं, कारण गरमी इतकी होती ना, काही म्हणजे काहीच सुचत नव्हतं. त्यानंतर आम्ही सगळीकडे जेवणासाठी नंबर लावून बसलेलो, कारण गर्दी फार होती त्याच्यामुळे. आणि ही माझी ऑडियन्स बघा, लाईक शेअर आणि फॉलो करायला विसरू नका असं म्हणत आहे. त्याच्यामुळे तुम्ही नक्की लाईक करा, शेअर करा आणि फॉलो करायला विसरू नका. लग्नाहून तर आलो, सगळेजण इकडे संध्याकाळी निवांत मंडपात बसलेले, कारण दुसऱ्या दिवशीच्या कार्यक्रमाची तयारी करायची होती. चला तर मग यासाठी एवढंच, भेटूया उद्या.